फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत बॉम्बे कराची हलवा। त्यासाठी मी घेतला आहे 1 कप कॉर्नफ्लॉवर। 1 कप कॉर्नफ्लॉवर घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये त्याच मेजरमेंट कपनी 2 कप पाणी घ्यायचं आहे। तर इथे मी 2 कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि बीटरच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित असं ते छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्णपणे ते त्यामध्ये स्लम्प्स कुठल्याही प्रकारचे राहता कामा नये अशा रीतीने आपल्याला व्यवस्थित ते फेटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी इथे ट्रे घेऊन त्याला तुपाच्या सहाय्याने ग्रीस करून घेत आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कढईमध्ये आपल्याला साधारण त्याच मेजरमेंट कपनी 2 कप साखर घ्यायची आहे आणि 1 कप पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला छान त्याचा असा पाक तयार करून घ्यायचा आहे। तर पाक आपल्याला एकदम एकतारी करायचा नाही आहे, तर आपली साखर व्यवस्थित मेल्ट होऊन त्याला थोडासा त्या पाकाला असा चिकटपणा येऊपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं त्याचा पाक करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जे कॉर्नफ्लॉवर आपण व्यवस्थितपणे फेटून घेतलं होतं ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा प्रकारे सतत आपल्याला ते फेटत राहायचं आहे। तर मीडियम गॅसवरती आपल्याला ते फेटत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याला घट्टपणा यायला सुरुवात होईल त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी वाढवून घ्यायची आहे। तर पाहू शकता अशा रीतीने जेव्हा ते घट्ट व्हायला सुरुवात होती त्यानंतर आपल्याला तिथे कुठलाही एक फूड कलर तुम्हाला जो हवा असेल, तो हिरवा म्हणा, लाल म्हणा, जो फूड कलर हवा असेल तो तुम्ही त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 चमचा लिंबाचा रस त्यामध्ये ॲड करायचा आहे। तर अशा रीतीने आपल्याला अजिबात न थांबता ते फेटत राहायचं आहे, यासाठी की ते असं त्याच्या अशा गाठी होऊ नयेत। तर तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थितपणे ते तयार होत आहे। तर अशा रीतीने आपल्याला छान ते फेटून घेत राहायचं आहे आणि तिथे 1-1 चमचा आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। तूप टाकल्याने काय होतं फ्रेंड्स, की ते पीठ जे आहे ते तळाला चिटकत नाही आणि आपला जो हलवा आहे त्याला व्यवस्थित एक असं शाईन येतं। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं शाईन आलेलं आहे। अशा रीतीने आपल्याला जोपर्यंत ते असं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं फेटत राहायचं आहे। तर पाहू शकता त्याच्यानंतर आपल्याला मगजच्या ज्या बिया असतात त्या आपल्याला त्यामध्ये ॲड करायच्या आहेत किंवा त्याच्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकू शकता। तर इथे मी मगजच्या बिया ॲड केलेल्या आहेत, तर त्या ऑप्शनल आहेत, तुम्ही ड्रायफ्रूट्सचा देखील वापर करू शकता। तर अशा रीतीने छान आपला हलवा असा तयार झाल्यानंतर आपण ज्या ट्रेला ग्रीस करून ठेवलं होतं तुपाच्या साहाय्याने त्याच्यात आपल्याला हे पूर्ण बॅटर काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता त्याला किती छान असा घट्टपणा देखील आलेला आहे। अशा रीतीने आपल्याला त्या ट्रेमध्ये व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स किती सुंदर असा आपला हलवा दिसत आहे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे हे चारी बाजूनी व्यवस्थित असं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता असं सेट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते जवळजवळ अर्धा तास आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे। इथे थोडे मी अजून त्या मगजच्या ज्या बिया होत्या त्या टाकून घेतलेल्या आहेत। तर पाहू शकता किती मस्त असा मार्केट स्टाईल आपला हलवा तयार झालेला आहे। तर पाहू शकता आता आपला इथे हलवा पूर्णपणे सेट झालेला आहे। पाहू शकता मी इथे काढून घेतलेला आहे, किती मस्त बॉम्बे कराची हलवा आपला तयार आहे। सेट झाल्यानंतर आपल्याला सुईच्या सहाय्याने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे कट करून घेत आहे। तर व्यवस्थित आपल्याला त्याच्या खापा करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे मी व्यवस्थित ते कापून घेत आहे। तर पाहू शकता आपल्याला व्यवस्थित त्याच्याशी पीस करून घ्यायचे आहेत। तर किती मस्त आपला हलवा दिसत आहे आणि किती सुंदर तो सेट पण झाला आहे। तर अशा रीतीने खायला अगदी सुंदर आणि करण्यास अगदी सोपा असा हलवा आहे। तर तुम्हाला कशी माझी रेसिपी वाटली ते प्लीज मला कमेंट्स करून सांगा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तयार आहे आपला बॉम्बे कराची हलवा। पुन्हा भेटूया फ्रेंड्स पुढच्या रेसिपीमध्ये। बाय।